नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी चटकेदार आणि स्ट्रीट स्टाईल अशी पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आता सुरुवात करूया। मी इथे साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी बटाटे घेतलेत, 5 बटाटे घेतलेत, मीडियम साईजचे आहेत। त्यानंतर इथे मी एक बीट घेतले, साल काढून घेतले बीटाची। त्यानंतर इथे मटार आहेत, शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून, कांदा घेतलाय बारीक चिरून, त्यानंतर टोमॅटो आहे, मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे। त्यानंतर इथे कसुरी मेथी आहे, कोथिंबीर घेतली आहे चिरून, त्यानंतर अमूलचं बटर आहे आणि पुन्हा शिमला मिरची नॉर्मल चिरून घेतली आहे बटाट्यासोबत उकडायची म्हणून। तर आता सुरुवातीला बटाट्याच्या साली काढून घेते। मी बटाटे स्वच्छ बाहेरून धुवून घेतलेले आहेत, म्हणजे माती वगैरे असेल सालींना तर ती मी व्यवस्थित धुवून घेतली आणि बटाट्यांच्या साली मी काढून घेणार आहे। आता इथे बटाटे जे आहेत ते सोलून झालेले आहेत। आता कुकरमध्ये आपण भाज्या ज्या आहेत त्या एकत्र उकडायला टाकायच्या आहेत। इथे बटाटे आहेत त्याचे फोडी करायच्या आहेत। मोठ्या ठेवला तरी चालेल, कारण का आपल्याला सर्व भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। मी मीडियम साईजमध्येच इथे बटाटे जे आहेत ते कट करून घेते। पाच बटाटे होते मीडियम साईजचे, त्यामध्ये मी एक वाटी म्हणजे एक मोठी शिमला मिरची होती ती चिरून इथे घेतली आहे, बारीक चिरली आहे। त्यानंतर इथे बीट घेतले, ते सुद्धा मोठंच मी कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा उकडल्यानंतर व्यवस्थित स्मॅश होतं। त्यानंतर मटार घेतलेत, थोडेसे मटार वापरते मी इथे। तुम्ही हिरवे वाटाणे जरी घातलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर भाज्या बुडेपर्यंत पाणी घालायचं। मी 1 ग्लासभर इथे पाणी घालते। आता इथे कुकरचं झाकण लावून, मी मीठ नाही घालत आहे याच्यामध्ये, मी डायरेक्ट कुकरचं झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी गॅसवर कुकर ठेवणार आहे। म्हणजे 1-2 शिट्ट्या काढून घेतल्यात मी इथे। कुकर थंड झाल्याच्या नंतर मी इथे उघडला आहे, थोडीशी वाफ होती त्याच्यामध्ये, पण आता मी इथे स्मॅशरच्या मदतीने भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे। पूर्णपणे स्मॅश होईपर्यंत आपण व्यवस्थित स्मॅश करायचं आहे, पाणी घालायचं नाही आहे। जेवढं पाणी आपण घातलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये त्या व्यवस्थित शिजल्या गेल्यात। तर आता फक्त स्मॅशरने आपण स्मॅश करून घ्यायचं। आता इथे भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित स्मॅश करून झाल्यात। मी एका बाउलमध्ये काढून घेतला सर्व मसाला। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे पॅनमध्ये अमूलचं बटर घालते। मी 2 क्यूब्स इथे वापरलेत, जे लहान बटर येतात ते इथे मी 2 क्यूब वापरलेत। बटर जे आहे ते हलकंसं मेल्ट करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचाभर कसुरी मेथी घालते। छान असा फ्लेवर येतो कसुरी मेथी घातल्याने। हलकंसं थोडंसं परतून घेते मी। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते। मी 1 वाटीभर इथे बारीक चिरलेला कांदा घालते, म्हणजे 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेत। हलकंसं परतून घ्यायचं आहेत, कारण का आपण बाकीच्या सुद्धा भाज्या इथे आता घालणार आहोत, म्हणजेच त्या एकत्र छान अशा शिजल्या जातील। कांदा हलकासा परतून झाल्याच्या नंतर मी यामध्ये शिमला मिरची घालते। 1 शिमला मिरची मोठी मी बारीक चिरून घेतली आहे। त्यामध्ये इथे टोमॅटो घालते मी, 2 ते 3 टोमॅटो इथे, मोठे असतील तर 2 टोमॅटो वापरा, लहान असतील तर 3 टोमॅटो इथे वापरलात तरी पण चालेल। मी इथे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित स्मॅश म्हणजे मऊसर होईपर्यंत असं परतून घेणार आहे आणि मग आपण स्मॅश करणार आहोत। आता इथे तुम्ही पाहू शकता हलक्याशा भाज्या ज्या आहेत त्या शिजू लागल्या। तुम्ही इथे मीठ घालू शकता थोडंसं, आणि भाज्या पटकन शिजतात। मी इथे मीठ नाही घालत आहे, पण आता इथे मी आलं लसूणची पेस्ट घालते आणि ती सुद्धा भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे, म्हणजे तिचा पण कच्चापणा असेल तो सुद्धा निघून जाईल। आता इथे हलकासा भाज्या परतून झाल्यात, त्यामध्ये मी इथे लाल तिखट घालते, 1.5 चमचाभर लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते इथे, आणि पावभाजी मसाला 2 चमचे इथे पावभाजी मसाला घालते।
आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम स्लो करायचा, नाहीतर आपले मसाले जे आहेत ते करपतील, म्हणून गॅसचा फ्लेम स्लो करून आपण आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। मी इथे आपण ज्या भाज्या उकडल्या होत्या त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी इथे काढून घेतलंय। त्यातलं थोडंसं पाणी इथे घालते मी आधी, आणि आता स्मॅशरच्या मदतीने आपण स्मॅश करून घ्यायच्या भाज्या। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे मी ज्या भाज्या स्मॅश करून ठेवल्या होत्या त्यासुद्धा ह्यामध्ये घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे यामध्ये मी जे उरलेलं पाणी होतं ते सुद्धा इथे घातलंय आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे। जास्त पाणी नाही घालायचं, थोडंच घालायचं आणि पुन्हा स्मॅशरच्या मदतीने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं। जास्त पाणी घातलं तर आपल्याला स्मॅश करताना प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे खूप पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालायचं सुरुवातीला। भाज्या एकदा का व्यवस्थित स्मॅश झाल्या की आपण ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं। आता मी इथे पाणी ॲड करते, म्हणजे पावभाजीची भाजी आहे ती एकदम परफेक्ट अशी बनेल। आता इथे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी झाली आहे। आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी पाणी अजून ॲड करणार नाही आहे, थोडीशी उकळी काढून घेणार आहे फक्त। भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट अशी आलेली आहे, बटरमुळे एकदम मस्त अशी पावभाजी जी आहे ती एकदम परफेक्ट दिसते। वरतून थोडीशी मी कसुरी मेथी घालते, म्हणजे अजून छान असा फ्लेवर येईल, आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हलकीशी एक उकळी काढून घेणार आहे मी फक्त, आणि मग माझी पावभाजी जी आहे ती खाण्यासाठी तयार होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी उकळी येते आणि हिचा खमंग असा जो अरोमा आहे तो सुद्धा एकदम छान असा पसरला आहे। आता आपण काय करूया, भाजी तयार झाली आहे, आता लगेचच आपण पावसुद्धा गरम करून घेऊया। थोडंसं बटर घालायचं पॅनवरती, आणि पाव जे आहेत ते मी मध्यभागी कट करून बटरवरती छान असे भाजून घेणार आहे, म्हणजे परफेक्ट तयार होतील। आता मी पावावरती थोडासा पावभाजी मसाला जो आहे तो असा घालून घेते थोडासा। तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही पावभाजीची भाजी आपण तयार केली आहे ती पॅनवरती घातली आणि त्यावरती सुद्धा पाव जे आहेत ते भाजून घेतला तरी सुद्धा चालेल, पण मी इथे पावभाजीचा मसाला घातला आहे आणि छान असे पाव भाजून घेते। तर इथे पावसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहेत। आता इथे आपण पावभाजी जी आहे ती सर्व करून घेऊयात। मी आता इथे एका प्लेटमध्ये पावभाजी जी आहे ती काढून घेते। तुम्ही पाहू शकता परफेक्ट रंग आलेला आहे आणि भाजीसुद्धा एकदम मस्त डिलिशियस अशी बनलेली आहे। मी काढून घेते पटकन, आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। वरतून छान अशी हिरवी चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी, त्यानंतर मी थोडंसं बटर लावते इथे, म्हणजे बटरसुद्धा गरम पावभाजीमध्ये थोडंसं वितळेल आणि पावभाजी एकदम टेस्टी लागेल। आता इथे मी गार्निश करून घेतलेलं आहे सर्व पावसुद्धा मी आता इथे तुम्हाला दाखवते। थोडासा कांदा घालायचा आणि मस्त अशी पावभाजी खाण्यासाठी तयार होईल। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि अशी चमचमीत पावभाजी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की बनवून पहा, आणि निरोगी खा, निरोगी राहा।